नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आरोपीने केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये गंभीर जखमी असलेल्या पोलीस अंमलदाराने धाडस दाखवून खून, जबरी चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस अंमलदार आणि पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस स्थानक हद्दीत दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकावर आरोपींनी चाकू हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले. असे असतानाही पोलिसांनी धाडस दाखवत 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सराईत मुख्य आरोपी दीपक बिरजू भोसले हा शेत शिवारात लपून बसल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आलं. सोमवार दिनांक 16 मार्च रोजी सायंकाळी हे पथक घटनास्थळी दाखल झालं. आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच आरोपी दीपक भोसले यांनी पोलिसांना पाहताच अवैध धारदार चाकू काढून पोलीस अंमलदार निलेश भुजबळ यांच्यावर चाकू हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात भुजबळ हे गंभीर जखमी झाले, तरी त्यांनी धैर्य दाखवत आरोपीचा पाठलाग सुरू ठेवला. इतर पोलिसांनीही तत्परता दाखवत मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांना शेत शिवारातून ताब्यात घेतलं. जखमी पोलीस अंमलदार निलेश भुजबळ याला तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या पाठीत चाकू खोलवर अडकलेला असल्यानं तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या पथकानं यशस्वी शस्त्रक्रिया केली असून भुजबळ यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी रुग्णालयात भेट देऊन भुजबळ यांची विचारपूस केली. दरम्यान मुख्य आरोपी दीपक बिरजू भोसले याच्यासह त्याचे साथीदार राजा उर्फ कोयत्या लक्ष्मण चव्हाण राहणार चारठाणा, एकनाथ अंबादास भोसले, नन्नी सकाराम पवार, वैशाख बिरजू भोसले आणि गिरीश भोसले या साथीदारांविरोधात चारठाणा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गंभीर जखमी अवस्थेतही पोलिसांनी दाखवलेल्या या धाडसामुळे या प्रकरणातील एकूण 5 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलीस अंमलदार निलेश भुजबळ आणि सहकाऱ्यांनी दाखवलेल्या या धाडसी कारवाईमुळे पोलीस बांधवांचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर परभणी शहर महापालिका महापौर सय्यद इक्बाल आणि उपमहापौर गणेश देशमुख यांनी ईदगाह मैदानासह इतर मैदानाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. रमजान ईदच्या दिवशी ईदगाह मैदान, आमीन साब बाबा दर्गा आणि ज्या ठिकाणी मुस्लिम बांधवांची पवित्र नमाज होते त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना करण्यात आल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त जुबेर हाशमी, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड, कुणाल भारसाकळे, अभियंता लोढे, महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव उपस्थित होते. परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बुधवार दिनांक 18 मार्च रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून ही सभा दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये होणार आहे. पीठासन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र सकाळी 10 ते 12 या वेळेत स्वीकारली जाणार आहेत. सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी सकाळी 10 वाजता सभागृहात उपस्थित राहावं असं आवाहन सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोणसीकर यांनी केलं आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भात शासनाकडे आलेला बदर समितीचा अहवाल शासनाने तात्काळ लागू करू नये अशी मागणी मंगळवारी परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी नियुक्ती केलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल आणि त्याची अंमलबजावणी सध्या स्थगित ठेवण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्या निकालानुसार उपवर्गीकरणासाठी काही कठोर अटी घालण्यात आल्या आहेत, ज्यांची पूर्तता झाल्याशिवाय हा निर्णय घेणे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे कोणताही अहवाल अपुऱ्या माहितीनिशी तात्काळ लागू करणे योग्य ठरणार आहे.
राज्य शासनानं केवळ राजकीय दबावाखाली येऊन उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊ नये अशी मागणी करणारं निवेदन परभणी येथील आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांच्या वतीनं देण्यात आलं आहे। यावेळी संजय बगाटे, कचरू गोडबोले, गौतम भराडे, गौतम पंडित, एम बरे, राजकुमार एंगळे, सुहास पंडित, मधुकर गायकवाड, अनुराध बनसोडे, एस घनसावंत, दीपक पंचांगे, सुनील सोनवळे, राहुल धबाले, दिलीप बनकर आदी उपस्थित होते। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।